बांगलादेश प्रकरणात सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक बंदचं आयोजन करण्यात आलं होतं। या बंदचे पडसाद नाशकात उमटले। सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं असून नाशिकमध्ये दंगल सदृश वातावरण निर्माण झालं होतं। दोन्ही गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र यात 2 DCP व काही पोलीस जखमी झाले। या प्रकरणात आता पोलिसांनी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता। या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवाहन करत जात होते। भद्रकालीमध्ये त्यापैकी 4-5 बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता। बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही। या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत, परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही इंज्युअर्ड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे। तणावसदृश परिस्थिती निर्माण होत होती, परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळला आहे आणि परिस्थिती शांत आहे। काही जमावाकडून घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून तणाव निवळला आहे, त्यांना तिथून काढून देण्यात आलेलं आहे। आता सध्या कुठेही जमाव निवळलेला नसून कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे।